तर फायनली मंडळी आम्ही आता घरी जायला निघालोय. हे बघा आता ही गाडी आहे, त्या गाडीमध्ये जाणार आहे आणि रॅक लावला आहे तर त्याला सायकल लावणार आहेत. तर फायनली आम्ही आता घरी जाणार आहे. दिवाळी आहे तर सो एक्सायटेड. आणि खरं सांगायचं तर आहे ना, हा सायकलचा प्रवास आहे ना तो खरंच खूप छान वाटलं मला. आणि असं वाटलं होतं की आता राईड संपली, आता इथून पुढं काय, आता इथून पुढं काय, म्हणजे असं चुकल्यासारखं वाटत होतं की अरे आता आता काय करायचं पुढे. आता काही नाही, आता घरी जायचं बस बस. आता आठवण येते शुभाची, पण खूप आठवण येते. घरची खूप आठवण येते आता. चला तर आता आहे ना सायकल लावूयात रॅकला आणि त्यानंतर भेटूयात. एक ठिकाणी यांनी पाहून ठेवलं आहे, खूप सुंदर आहे आणि एकदम भारी आहे. तर ते पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत. तर किल्ला बघायचा आहे, बरंच आहे. बघा आता तुम्ही किल्ला मस्त. ॲक्च्युली मी ना अख्ख्या ट्रिपमध्ये कोणाला कॉस्ट सांगितली नाही, पण आता संपली आहे ट्रिप, त्याच्यामुळे त्यांना सांगितली. ना चप्पल चप्पल हो हाँ चप्पल वो ये किला किला पहनो चप्पल सिर्फ हाँ अन्ना गिरो मत आराम से जाओ. हाँ ब्रेक इधर हाथ, ये हाथ इधर, ब्रेक ये देखो, दिस इज ब्रेक. हाँ चलो 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 पेडल मारो. ट्रेनिंग Give me a 500 rupees test drive rate. दिस साइकिल இது கொஞ்சம் ஸ்லோ. चलो वो भी चलो ना, चलो वो 2250. वेट हाइड्रोलिक ब्रेक्स more powerful than two wheeler. डिस्क हाइड्रोलिक ऑइल मिनरल ऑइल. बसून घ्या. हाँ ओके. एक बसून घेतलं ना हो जाएगा. तेच म्हटलं तू हँडल ते हाँ एक मिनिट सीट खाली घेतो त्याची. त्रिकोणी बॅग कुठे ठेवली? आता बस ते थोडं स्ट्रगल करायलाच लागतं. One hour later. हो तर फायनली मित्रांनो 1 तास लागलेत आणि हे बघा हा सेटअप असा लावलेला आहे. बघू आता कितपत हा
सस्टेन करतोय माझ्या हिशोबाने तर जाईल, काय प्रॉब्लेम नाही. कारण मी असे सेटअप बऱ्याच वेळा लावून गाड्या सायकल नेलेले आहेत. मग इवन 3 सायकल पण गेलेले आहेत. हो हे बघा. लागलं परफेक्ट. टेन्शन आलंय का? चला आता निघूयात. किती वाजले रे? ओके, तर सकाळचे आता 9 वाजलेत. फटाफट निघूयात. आणि मी पण आता शर्ट घेणार आहे एका ठिकाणी, कारण हा एवढा भिजला आहे ना शर्ट की विचारू नका घामानी. सो सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता निघालोय पुण्याकडे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आणि पप्प्याची पहिल्यांदाच अशी सायकल लावून पहिली राईड आहे. सो आता त्याची मजा येणार आहे गर्दीत. चलो अण्णा, बाय बाय, फिर मिलेंगे. हा राईट. मी ऍक्च्युली आरशे खाली नाही, मी आरशे वर केलेत. नाही पण तेवढं फक्त गर्दीतच तेवढा हे होईल विषय. मला सायकली दिसावेत म्हणून. चला आता किल्ल्यावर जायचंय. तिथं आम्ही सकाळी पण जाऊन आलोय. ब्लॉगिंग अलाउड नाहीये. सो बघू आता कसं काय होते, कसं शूट करतोय. मला वाटतं ड्रोनच उडव, फक्त ब्लॉगिंग करूच नाही. मग काय उगाच कोण काय म्हणण्यापेक्षा ड्रोनच उडू. चला सेल लागलाय. घ्या. साईज इकडे पण आहेत. नाही हे मस्त आहेत की. हे बघ. ते ना ते माग माग येत आहेत. हो फायनली मित्रांनो मस्त घेतलं. भारी ना, अमृताची चॉईस आहे. मागे बघ कोण आले. ते गापकींनी ते माईक घेईन. त्याला माईकचं काहीतरी गडबड वाटत असेल. तर बापून को बहुत डर लगता है. मराठ्यांच्या इतिहासातले तिसरे सुवर्णरत्न म्हणजे हा किल्ले जिंजी. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपती राजाराम महाराजांना अतिशय नाजूक प्रसंगी आश्रय देणारा दक्षिणेतील हा बेलाख दुर्ग. शिवरायांचे राजाराम महाराजांचे पाय या मातीला लागले, म्हणूनच ही माती मस्तकी लावायला मिळाली, हेच आमचे अहोभाग्य. मराठ्यांची पहिली राजधानी पुणे ते तिसरी राजधानी किल्ले जिंजी अशी गरुड झेप तेही सायकलवर मारावी असे बराच वर्षापूर्वी उरात बाळगलेले हे आमचे स्वप्न. तर मित्रांनो आमचा ड्रोन पण खाली घ्यायला लावलेला आहे. सिक्युरिटी आली होती, म्हटली ड्रोन वगैरे उडवायचा. इल्ला फोटो बिटो काढला माझा. आता काय करतात काय माहिती, जाऊ दे. आम्ही आता बाहेर पडतोय. उडव झाला राव. एक तर आतमध्ये ब्लॉग पण नाही, व्हिडिओ पण काढायचा नाही, ड्रोन पण नाही उडवायचा. मला त्याला एक गोष्ट विचारायची राहिली. काय रे? तू
फोटो काढला हात येणार कुठं? मी तेच म्हणलं ना त्यांनी की तो फोटो काढला ना, त्यांनी माझा फोटो काढला आणि 2-3 फोटो काढले. फोटोचं काय करणार? का काय ब्लॅकलिस्टला टाकणार काय तो, की बाबा हा आला होता येडा आणि फोटो काढला आणि झालं. चला जाऊ दे आता. ह्याला जायचंय, तिरुवन्नमलाईला जायचंय, दर्शन घेऊ. आता आमचं झालंय, प्रशांतचं राहिलंय. सो दर्शन घेऊन मग तसंच पुढे जाऊ. बघू कोण आता आडवं आलं तर मग बघू, तुम्हाला पण दाखवतो. असं कॅमेरा चालू ठेवतो. कोण आहे? गाडी वगैरे आम्ही घालत नाही त्याच्यावर.